अरे त्याचं काय ऐकतं, त्याचं काय डोकं आहे का? मूर्ख मनुष्य का? काय सांगणार तुम्ही? काय ते जरांगे अरे काय त्याचा ज्याचा अभ्यास नाही ना, सामाजिक प्रश्नाचा अभ्यास आहे ना, राजकीय प्रश्नाचा अभ्यास आहे. फक्त एखादी काय तर भाषण करायचं आणि त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपायचं आणि तुम्ही तुमचे शेदांडकी तिथेच ठेवलेले असतात. कोणी काय बोललं तर झोपेतून उठले का तुम्ही त्यांना विचारताल, बोला त्या असं बोल कधी बडबडत आहे काय तुम्ही. दळिंदेच्या तिथे बसल्यामुळे झाली होती. 4 दिवस सगळं तिकडचं दक्षिण मुंबई बंद केलं होती. खरं म्हणजे काय, कोर्टाने सांगितल्यानंतर 2 तासात पोलिसांनी साफ केली गोष्ट वेगळी. एक नरमपणा दाखवला पोलिसांनी सुद्धा. आणि परत त्यांना आता कोर्टाने सांगितलं की काढा ताबडतोब हे मराठा कमिटी. खरं म्हणजे त्यांना काही अधिकार नाही. ज्या राज्याच्या दृष्टीने एवढे महत्त्वाचे निर्णय हे मंत्रिमंडळात चर्चा व्हायला पाहिजे, लोकांकडून मतं मागवायला पाहिजे की काय करायला पाहिजे. अरे तुम्ही ताबडतोब आणून तो GR देता. हां, त्याच्या पायाशी बसून सोडा उपोषण हे घ्या आणि मग तो तिथून सांगतो हा पात्र शब्द सुद्धा काढून टाका. आणि मग ठीक आहे, नाही तुम्ही इथेच बसा का, तुमच्या लोकांना पाठवा आणि GR बदलून 1 तासामध्ये बदलून आणता. मुख्यमंत्री त्यावेळेला नागपूरला काय विचारलं त्यांना, काय तुम्ही अभ्यास केला त्याचा, काय विधी न्याय खात्याचे तुम्ही मंत्री होता हे विखे पाटील साहेब. त्यांना कल्पना आहे की आपण प्रत्येक वेळेला पोलिसाची पात्र असेल तर भरती करा. तुम्हाला सुद्धा काय कॅमेरामन तुम्ही पात्र असेल तर नोकरी. पात्र हा शब्द प्रत्येक ठिकाणी आपण डॉक्टर व्हायचं आहे पात्र आहे तर त्यांना परमिशन. पात्र हा शब्द काढून टाकला 1 तासात. तरी आम्ही म्हटलं जाऊ द्या, हे कदाचित हे त्याला बाहेर काढण्यासाठी दबावपोटी झालं असेल. तेही फार चुकीचं झालं. आम्ही तेही समजलो आणि मग कोर्टात गेलो. ठीक आहे, आम्हाला खात्री आहे कारण तुम्ही 2 हायकोर्टाचे निर्णय डावलले, 4 आयोगाचे निर्णय तुम्ही डावलले आणि सुप्रीम कोर्टाचा ज्या निकाल येतो लॉ ऑफ द लँड आणि तो सुद्धा तुम्ही डावलला. आमची खात्री आहे आम्ही कोर्टात